हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री एडेश्वरी आणि श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्हा सर्वांना हा किचनचा पसारा बघून समजच असेल की आज मी गुढीपाडव्यानिमित्त संपूर्ण किचनची साफसफाई काढलेली आहे. तर इथं मी एक एक सेक्शन आता रिकामी केलेले आहेत. बघा किती पसारा होता किचनमध्ये. खूपच घाण झालेले होते मांडणी वगैरे. तर इथं मी हॉलमध्ये ना किचनमधलं अर्ध साम्राज्य आणून ठेवलेलं आहे आणि स्वच्छता अभियानामध्ये लागलेली आहे. तर इथं किचनचं अर्ध सामान काढून ठेवलं तर हे दोनच सेक्शन मधील डब्यांमधील सामान आहे. तर मी असे एक एक सेक्शन करून मग डबे घासत होते, म्हणजे जेणेकरून मला सोपं पडेल आवरायला पण आणि पुसपास करायला पण. तर सर्वात आधी मी स्टीलचे डबे संपूर्ण रिकामी केले आणि ते छान स्वच्छ घासून आणि पुसून वगैरे व्यवस्थित सुकायला ठेवलेले होते. आणि त्यानंतर मग मी प्लास्टिकचे डबे घासायला सुरू केले होते. कारण प्लास्टिकचे डबे माझ्याकडे थोडे जास्त आहेत, पण स्टीलचे ना घासायला पण एकदम लवकर जवळ बरे बरे पडतात आणि मोठे असल्यामुळे लवकर घासून होतात. तर ते एकदम मी स्वच्छ घासले आणि छान असे फॅन खाली सुकायला ठेवले होते. आणि हॉलमध्ये खिडकीतून ऊन पण छान येत होतं, त्यामुळे फॅन आणि ऊन असं दोन्ही भेटत होतं. तर खूप छान डबे पण सुकले सगळे. तर असे बघा कॉटनच्या कपड्याने ना स्वच्छ असे डबे पुसून घ्यायचे, जेणेकरून पाण्याचे डाग ना आपल्या स्टीलच्या भांड्यांवरती अजिबात दिसणार नाहीत आणि आपली स्टीलचे जे भांडी असतात ना एकदम एकदम चकचकीत आणि लखलखीत दिसतात. तर तुम्ही बघा एकदम घासल्यानंतर आणि पुसून असं लावल्यानंतर किती स्वच्छ आणि छान आपले चमकतात भांडे. तर इथं आता मी एक एक डब्बे वगैरे असे करून हे दोन सेक्शन खाली केलेले होते. तर त्या दोन सेक्शन मधले मी संपूर्ण भांडे घासून पुसून सुकत ठेवले आणि त्यानंतर मग मी पुढची तयारी करायला घेतली. तर संपूर्ण जाळे वगैरे पण स्वच्छ करायचे होते. आणि इथं बघा मी असं संपूर्ण आता भांडे वगैरे घासून लावून घेतलेले आहेत छान सुकायला असे. आणि संपूर्ण प्लास्टिकचे वगैरे डबे वगैरे पण घासून झाल्यानंतर मग मी पुढच्या कामाला सुरुवात केली. तर त्याच्या आधी मी संपूर्ण पोटमाळा वगैरे साफ केला. ज्या ज्या जाळ्या होत्या ना त्या संपूर्ण किचन मधून काढून घेतल्या. तर जाळ्या काय एवढ्या झालेल्या नव्हत्या, कारण आपण दर अमावस्येला पौर्णिमेला आणि जसं हाताला येईल तसं मी ही साफसफाई करत असते. त्यामुळं स्वयंपाकघरामध्ये जाळ्या काय एवढ्या जास्त झालेल्या नव्हत्या. तरी पण मी एक संपूर्ण हात स्वच्छ असा फिरवून घेतला आणि त्यानंतर मग आपली जी किचनची टाईल वगैरे असते ती पण स्वच्छ घासून घेतली. आणि त्यानंतर मग असं किचन ओटा संपूर्ण घासून घेतला. आणि किचन ओटा अशी टाईल वगैरे घासून झाल्यानंतर संपूर्ण भांडे घासून झाल्यानंतर ना आपलं अर्ध काम फत्ते झाल्यासारखं आहे. कारण आपण जेव्हा स्वयंपाकघराची साफसफाई करतो ना तेव्हा अख्खा दिवस आपला त्यामध्ये त्यामध्ये निघून जातो. जवळजवळ मी 11 वाजता लागलेली होते, तर संध्याकाळी 6 वाजता माझे संपूर्ण कामं उरकलेली आहेत. पण बघा त्या मेहनतीचं फळ किती सुंदर टाईल चमकत आहे, किचन कट्टा पण किती सुंदर चमकत आहे. तसं स्वच्छ स्वयंपाकघर बघितलं ना की आपल्या कामाचं चीज झालं असं वाटतं. तर इथलं मी संपूर्ण साफसफाई केल्यानंतर माझ्याकडे एक स्टीलची मांडणी आहे, ती मी स्वच्छ घासून घेतली. या स्टीलच्या मांडणीलाच घासायला खरं तर एक 20 मिनिटं किंवा अर्धा तास एकदम निवांत जातो. कारण हीच जे स्वयंपाकघरातील एक गोष्ट आहे जी मला सर्वात जास्त वेळ घेते. कारण इतके त्याचे सेक्शन, इतके छोटे छोटे त्याचे कप्पे आहेत ना, आणि ते एकूण एक साफ करायचं म्हटलं याच्यामध्ये खूप खूप जास्त वेळ जातो. आणि त्या स्टीलच्या कात्याने मी संपूर्ण घासत असते एकूण एक त्याची लाईन. त्यामुळे खूप वेळ होतो या गोष्टीला. पण मी ती साफ केली आणि त्यानंतर मग ही आपली जी कडाप्याची मांडणी आहे ती पण छान अशी ओल्या कपड्याने स्वच्छ पुसून घेतली आणि भिंतीवरती वगैरे स्वच्छ छान अशी पुसून घेतली. आणि मग त्याच्यावरती ना भांडे मांडण्याच्या आधी न्यूजपेपर अंथरून घेतले, जेणेकरून असे कॉक्रोच वगैरे येणार नाहीत. आणि ह्या पाण्यामध्ये मी फिनाईल टाकून घेतलेलं होतं, त्यामुळे जास्तीत जास्त कॉक्रोचापासून आपला बचाव होतो आणि मुंग्या वगैरे लागत नाहीत आपल्या मांडणीला किंवा जे आपण धान्य ठेवलं असतं डब्यांना वगैरे. तर अशा प्रकारे मी न्यूजपेपर वगैरे अंथरून घेतले. आणि त्यानंतर इथे बघा मी एक एक आता भांडे वगैरे लावायला सुरुवात केली, जिथलं सामान तिथं ठेवून द्यायला सुरुवात केली. तर इथं आता संपूर्ण माझं सगळं सामान लावून झालेलं आहे. आणि बघा असा हा फायनल लुक आहे आपल्या किचनचा. तर अशी साफसफाई माझी स्वयंपाकघरातील गुढीपाडव्याविषयी संपूर्ण झालेली आहे. कारण अगदी 2 दिवसावरतीच गुढीपाडवा आलेला आहे, म्हणून मग मी संपूर्ण स्वयंपाकघर स्वच्छ केलं आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आता माझं स्वयंपाकघर सज्ज झालेलं आहे. तर असा छोटासा आजचा व्हिडिओ होता. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या अशाच छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.